नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट आहे। 15 लाखांना पेपर विकल्याचा संशय आहे। नाशिकमधील आरोपीने 10 लाखांना पेपर घेऊन तो 15 लाखाला विकला अशी माहिती आता समोर आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, नीट प्रकरणामध्ये काय अपडेट? निखिला, आपण बघतोय की नाशिक पोलिसांनी एका 30 वर्षीय युवकाला या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अनेक बाबी ज्या आहेत त्या समोर येत आहे। खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये नाशिकचा हा जो आरोपी आहे यांनी मध्यस्थीची भूमिका केली होती। म्हणजे एका ठिकाणून पेपर घ्यायचा आणि तो द्यायचा, अशा पद्धतीची ओळख जी आहे ती यांनी केल्याचं समोर येत आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये 10 लाखांना पेपर घेऊन लाखांना देखील आता प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी देखील काही कारवाई राज्यभरात होण्याची शक्यता आहे। राजस्थानचे धन्यवाद चंदन, एकूणच माहितीबद्दल। नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात ही नवीन अपडेट, 15 लाखांना पेपर विकल्याचा संशय यामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे।